नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 5 मार्च 2025 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। राजकारणात कुणी मित्र नसतो आणि शत्रू नसतो, हे सर्व वेळ, स्थळ आणि परिस्थितीवर अवलंबून असते। असा सुविचार आपण बघितला, तर बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, तर घेऊया एक छोटासा ब्रेक। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट। अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। 11 ते 20 मार्च 2025 पर्यंत 50% सूट। 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। 1 मार्च ते 10 मार्च 2025 पर्यंत 75% सूट। 11 ते 20 मार्च पर्यंत 50% सूट। 21 ते 31 मार्च पर्यंत 25% सूट। महानगरपालिका झोन कार्यालयात आज संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा। अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा। मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय। आपल्या मागणी बिलवर असणारा QR कोड स्कॅन करा। गुगल पे, क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध। मालमत्ता कर विशेष योजना कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे। आयुक्त महानगरपालिका अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावतीत मंगळवारी भरदुपारी झालेल्या गोंडी मोडक या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। मृतकाच्या मित्राच्या चौकशीतून मारेकऱ्यांची नावे उघडकीस आली आहेत। कोण आहेत हे मारेकरी आणि काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया सविस्तर रिपोर्ट मध्ये। अमरावती शहरात खळबळ उडवणाऱ्या गोंडी मोडक हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे। मंगळवारी भरदुपारी वडाडी भरतनगर परिसरात ऋषिकेश उर्फ गोंडी मोडक या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती। या घटनेत त्याचा मित्र अक्षय वासनिक जखमी झाला होता, मात्र तो घाबरून पसार झाला होता। पोलिसांनी बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीतून खऱ्या मारेकऱ्यांची नावे समोर आली आहेत। पोलिसांच्या माहितीनुसार जुन्या वादातून विजय भोसले, अतुल भोसले आणि भुऱ्या उर्फ आर्यन पवार यांनी धारदार शस्त्राने गोंडी मोडकवर हल्ला केला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या अक्षयने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली। या तक्रारीवरून फेजरपुरा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। घटनेच्या 3 दिवसापूर्वी गोंडी मोडक आणि विजय भोसले यांच्यात पाणी मागण्यावरून वाद झाला होता। याच वादाचा वचपा काढण्यासाठी या तिघांनी गोंडीवर हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे। फेजरपुरा पोलीस आणि शहर गुन्हे शाखेचे पथक मारेकऱ्यांच्या शोधात रवाना झाले आहे। सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र खऱ्या आरोपीची माहिती मिळाली नव्हती। आता पोलिसांनी त्याच्या अचूक मार्गावर गस्त वाढवली आहे। अखेर गोंडी मोडक हत्या प्रकरणातील खरे मारेकरी समोर आले असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे। लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज। अमरावतीत पुन्हा एकदा भरधाव वेगाचा कहर पाहायला मिळाला आहे। विद्यापीठाजवळील फनलँड परिसरात रात्री 9 वाजता झालेल्या दुचाकी अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे। मंगळवारी रात्री अमरावतीच्या गाडगेनगर हद्दीत फनलँड जवळ 2 दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली। या भीषण अपघातात वडाडी देवी नगरचा 22 वर्षीय वेदांत तांबे याचा जागीच मृत्यू झाला, तर महादेवखोरी परिसरातील 25 वर्षीय वैभव शिंदे गंभीर जखमी झाला। वेदांत हा आपल्या मित्रासोबत जिजाऊ नगरात नातेवाईकाकडे गेला होता।
परत येताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीशी त्याची जोरदार धडक झाली. धडकेनंतर दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. अपघात इतका भीषण होता की रस्त्यावर रक्ताच्या थारोड्या पडल्या होत्या. गाडगेनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले. अपघातात दोन्ही दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून एक दुचाकी अक्षरशः चकनाचूर झाली आहे. तर हा भीषण अपघात भरधाव वेग आणि निष्काळजीपणामुळे घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलिसांनी मार्ग दाखल करीत तपासाला सुरुवात केली आहे. वाहन चालकांचे नियमाचे पालन करणे किती महत्त्वाचे आहे हे या दुर्घटनेतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. अमरावतीत मंगळवारी भरदुपारी झालेल्या गोंडी मोडक या हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मृतकाच्या मित्राच्या चौकशीतून मारेकऱ्यांची नावे उघडकीस आली आहेत. कोण आहेत हे मारेकरी आणि काय आहे संपूर्ण प्रकरण पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. अमरावती शहरात खळबळ उडवणाऱ्या गोंडी मोडक हत्या प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. मंगळवारी भरदुपारी वडाडी भरतनगर परिसरात ऋषिकेश उर्फ गोंडी मोडक या तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली होती. या घटनेत त्याचा मित्र अक्षय वासनिक जखमी झाला होता, मात्र तो घाबरून पसार झाला होता. पोलिसांनी बुधवारी पहाटे त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीतून खऱ्या मारेकऱ्यांची नावे समोर आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार जुन्या वादातून विजय भोसले, अतुल भोसले आणि भुऱ्या उर्फ आर्यन पवार यांनी धारदार शस्त्राने गोंडी मोडकवर हल्ला केला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या अक्षयने पोलिसांना सगळी हकीकत सांगितली. या तक्रारीवरून फेजरपुरा पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेच्या 3 दिवसापूर्वी गोंडी मोडक आणि विजय भोसले यांच्यात पाणी मागण्यावरून वाद झाला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी या तिघांनी गोंडीवर हल्ला केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. फेजरपुरा पोलीस आणि शहर गुन्हे शाखेचे पथक मारेकऱ्यांच्या शोधात रवाना झाले आहे. सोशल मीडियावर पसरलेल्या माहितीच्या आधारे काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते, मात्र खऱ्या आरोपीची माहिती मिळाली नव्हती. आता पोलिसांनी त्याच्या अचूक मार्गावर गस्त वाढवली आहे. तर काल ऋषिकेश मोडक नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली होती वडाडी परिसरामध्ये. याची हकीकत काय आहे आणि किती आरोपी आहेत? हा जो कालचा जो गुन्हा घडलेला आहे, ऋषिकेश उर्फ गोंडी उमेश मोडक, वय 26 वर्ष, राहणार व्यंकयपुरा, हा युवक देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. आणि याचे पारधी बेड्यावरील विजय तंत्या भोसले त्याच्याबरोबर काही कारणांमुळे वाद झाले होते, अशी माहिती आम्हाला त्याच्याबरोबर जो साक्षीदार होता नामे अक्षय वासनिक याच्याकडून मिळाली. त्याच्यावरून आम्हाला पूर्ण माहिती अशी मिळाली की विजय भोसले तसेच अतुल भोसले आणि भुऱ्या उर्फ आर्यन पवार या तिघांनी मिळून मागील वादाचा राग मनात धरून ह्याची धारदार शस्त्रांनी हत्या केलेली आहे. आमची पथकं विविध ठिकाणी शहरामध्ये आम्ही रवाना केलेले, डीबी पथक सुद्धा रवाना झालेले. तसेच यातील साक्षीदार अक्षय वासनिक याला सुद्धा चोर मावली या ठिकाणावरून डीबी पथकाने आणल्यामुळे त्याची फिर्याद नोंदवण्यात आली. कारण सदरचा फिर्यादी हा खूप घाबरला असल्यामुळे तो पळून गेला होता, परंतु त्याचा आमच्या डीबी पथकामार्फत शोध घेतला, त्याला ताब्यात घेतले आणि त्यानंतर त्याच्या फिर्यादीवरून आरोपी निष्पन्न केले. आरोपींना तात्काळ अटक करण्यासाठी आमची वेगवेगळ्या ठिकाणी पथकं, क्राईम ब्रँच तसेच डीबी पथकं रवाना झाली. फिर्यादी म्हणजे मृतकचा मित्र होता हा जो ताब्यात घेतला होता. फिर्यादी जो आहे तो मृतकचा मित्र आहे. तो सुद्धा गाडीवर होता. तो सुद्धा गाडीवरती होता, परंतु ज्यावेळेला हल्ला झाला त्यावेळेला तो हल्ला पाहून तो घाबरून तिथून पळून गेला. मृतकासोबत जे आरोपीचा वाद हे कशामुळे झाला होता? तो वाद ऍक्च्युली जो फिर्यादी आहे म्हणजे साक्षीदार आणि फिर्यादी पण यातला, तर त्याला फक्त माझा वाद झालेला आहे एवढंच मृतक युवकाने सांगितलेलं होतं. आता तो वाद कशामुळे झाला होता हे पुढील तपासात आपल्याला निष्पन्न करतात. अखेर गोंडी मोडक हत्या प्रकरणातील खरे मारेकरी समोर आले असून पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. लवकरच आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीमध्ये गाजत असलेल्या आदर्श गुप्ता हत्या प्रकरणात आणखी एक मोठी कारवाई झाली आहे. आता या प्रकरणातील 5वा आरोपी संकेत देविदास साहू पोलिसांच्या हाती लागला आहे. याआधी 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. ही हत्या जुन्या वादातून झाल्याचे समोर आले असून पोलिसांचा तपास सुरू आहे. रविवारच्या सायंकाळी मसानगंज परिसरात आदर्श गुप्ता या युवकाची जुन्या वादातून निर्गुण हत्या करण्यात आली होती. यामध्ये अवघ्या 24 तासातच
नागपुरी गेट पोलिसांनी मोठी कारवाई करीत 3 आरोपींना बडनेरा शहरातून अटक केली होती. त्यानंतर मंगळवारी चौथा आरोपी नवसारी परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतला. आता या प्रकरणात बुधवारी 5वा आरोपी संकेत देविदास साहू याला सुद्धा वलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील शेत शिवारातून अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपी पोलिसांच्या जाळ्यात आले असून पुढील तपास कामाला आता सुरुवात करण्यात आली आहे. आदर्श गुप्ता हत्या प्रकरणात पोलिसांनी वेगवान तपास करून आतापर्यंत 5 आरोपींना अटक केली आहे. मात्र या हत्येचा मागील नेमके कारण काय, आणखी कोणी आरोपी आहे का, याचा तपास सुरू आहे. याच प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अमरावतीत एक ऐतिहासिक विवाह परिचय संमेलन आयोजित करण्यात येत आहे. अखिल भारतीय माहेश्वरी युवक युवती परिचय संमेलन येत्या 8 व 9 मार्च रोजी अमरावतीच्या महेश भवन येथे पार पडणार आहेत. 600हून अधिक युवक युवतींची नोंदणी झाल्याने हा संमेलन एक ऐतिहासिक ठरणार आहे. अमरावतीत श्री माहेश्वरी सामूहिक सेवा समितीच्या वतीने आयोजित अखिल भारतीय माहेश्वरी युवक युवती परिचय संमेलन हे समाजातील विवाह इच्छुक युवक युवतीसाठी सुवर्ण संधी ठरणार आहे. हा कार्यक्रम माननीय रामेश्वर गग्गड यांच्या अध्यक्षतेखाली तर प्राध्यापक जगदीश कलंत्री यांच्या संयोजकतेखाली पार पडणार आहे. विशेष म्हणजे या संमेलनात 400 युवक आणि 200 युवतींनी सहभागासाठी नोंदणी केली असून हा एक ऐतिहासिक विक्रम ठरला आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी युवकांसाठी 2000 रुपये आणि युवतींसाठी 1000 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. मात्र युवती जर पूर्ण वेळ उपस्थित राहिल्या तर त्यांचे संपूर्ण शुल्क परत दिले जाणार आहे. संमेलनासाठी आलेल्या प्रत्याशांसाठी 2 वेळच्या नाश्त्याची व 3 वेळच्या भोजनाची मोफत सोय करण्यात आली आहे. तसेच बाहेरगावून येणाऱ्या प्रत्याशांसाठी निवास व्यवस्थाही मोफत असेल. आगामी 8-9 मार्च को महेश भवन में अखिल भारतीय माहेश्वरी युवक युवती परिचय सम्मेलन का आयोजन स्वर्गीय हरगोविंद जी नावंदर की स्मृति में किया गया है. इस आयोजन के अंदर हमें 625 युवक युवती की एंट्रियाँ प्राप्त हो चुकी है और करीब 400-450 युवक युवती इस आयोजन में उपस्थित रहने वाले हैं. इस आयोजन की सफलता मैं मेरे कार्यकर्ताओं को देता हूं, जिन्होंने दिन रात मेहनत कर इस आयोजन को सफल बनाने के लिए भरपूर प्रयास किया. और मैं विशेषकर आभारी हूं मेरे दानदाताओं का, जिन्होंने मुझे भरपूर रूप से अनुदान राशि प्रदान करी, जिसकी वजह से ये आयोजित माहेश्वरी समाज का महाकुंभ 8-9 मार्च को महेश भवन में संपन्न होने जा रहा है. मैं विशेष आभारी हूं महेश भवन के अध्यक्ष एडवोकेट RB अटल साहब का, जिन्होंने हमें महेश भवन उपलब्ध करा कर दिया. मैं विशेष आभारी हूँ अनुज नावंदर का, जिन्होंने अपने पिताजी की स्मृति में स्वर्गीय अनुज हरगोविंद जी नावंदर की स्मृति में यह कार्यक्रम लेने का हमें आश्वासन दिया. हमने इस आयोजन में निवास व्यवस्था महेश भवन में करी है, दीपार्चन में करी है और माहेश्वरी भवन में करी है. और इस आयोजन को सफल बनाने के लिए मेरे कार्य समिति माहेश्वरी सामुदायिक समिति की पूरी टीम ने भरपूर प्रयास किया. जो परिचय सम्मेलन रखा है, हमारा उद्देश्य है युवक युवतियों का परिचय करवाना. हमारा उद्देश्य संबंध एवं शादी करवाना नहीं है. हम ये चाहते हैं कि वे संबंध करने के पूर्व पूरी छानबीन करें, पूरी जानकारी निकालें, संबंधित लोगों से बातचीत करें और बाद में संबंध करें. जल्दबाजी में लिए गए निर्णय थोड़े गलत घातक हो सकते हैं, ऐसी हमारी सोच है. इसलिए हम ये चाहते हैं कि परिचय सम्मेलन जो है संपन्न परिचय होय. सिर्फ परिचय सम्मेलन का उद्देश्य परिचय करवाना है, संबंध करवाना नहीं है. माहेश्वरी समाजातील विवाह इच्छुक युवक युवतींसाठी हे संमेलन एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे. 8 व 9 मार्च रोजी अमरावतीत महेश भवन येथे होणाऱ्या या कार्यक्रमाची आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहात. मंदिर व्यवस्थापन अधिक आदर्श करण्यासाठी मंदिर विश्वस्त, पुजारी, भक्त आणि अभ्यासकांचे संघटन होणे आवश्यक आहे, असे मत महाराष्ट्र मंदिर महासंघाने व्यक्त केले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावतीत 9 मार्च रोजी महाराष्ट्र मंदिर न्याय अधिवेशन आयोजित करण्यात येत आहेत. चला पाहूया यावर एक सविस्तर रिपोर्ट. प्रत्येक जिल्ह्यात महासंघाच्या वतीने मंदिर जिल्हा अधिवेशनचे आयोजन करण्यात आलेले आहे. अमरावती येथे यावर्षी द्वितीय मंदिर परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. जागीरपूर येथील मारुद्र मारुती संस्थान यांच्या मुख्य आयोजनाखाली आणि
धामंत्रीचं नागेश्वर महादेव संस्थान, पिंगळादेवी संस्थान, देवस्थान सेवा समिती विदर्भ, हिंदू जनजागृती समिती, महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमानाने जागीरपूर येथे 9 मार्च 2025 ला सकाळी 9:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मंदिर विश्वस्त चे अधिवेशन, जिल्हास्तरीय अधिवेशन आयोजित होणार आहे. त्यासाठी हे पत्रकार परिषद आजची आयोजित करण्यात आलेली होती. या अधिवेशनामध्ये मंदिरांच्या विविध समस्या, तीर्थक्षेत्र विकास निधी, मंदिराचे अतिक्रमण, कुळ कायद्याविषयीच्या अडचणी अशा विविध विषयावर चर्चा करून मंदिराचे विश्वस्तांचे संघटन होण्याच्या दृष्टीने पुढील नियोजन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या अधिवेशनामुळे मंदिर व्यवस्थापनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. शिरसगाव बंड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी आणि लाईफलाईन ब्लड बँक नागपूरच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांच्या 365 दिवस रक्तदान या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. पाहूया संपूर्ण रिपोर्ट. चांदूर बाजार तालुक्यातील शिरसगाव बंड येथे माजी सैनिक स्वर्गीय दिलीपराव सावरकर आणि स्वर्गीय हरिभाऊ नाणेकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन फोटोपूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजपा जिल्हा सचिव विलासराव तायवाडे आणि नितीन टिंगणे यांनी रक्तदानाचे महत्त्व सांगितले. या शिबिरात 63 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. विशेष म्हणजे भाजपा शाखाध्यक्ष नितीन टिंगणे यांचा वाढदिवसही रक्तदानाने साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाला महाराष्ट्र बियाणे महामंडळाचे अध्यक्ष प्रमोदराव कोरडे, आशिष कोरडे, माजी नगरसेवक गोपाल तिरमारे, सुखदेवराव पवार, संजू तेलकर, गजू पारिशे, गजानन कडू, वैभव घाटोळ, विकी राठी, अभिजित तायडे, नयन जावरकर यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच लाईफलाईन ब्लड बँक नागपूरच्या डॉक्टर अविनाश बाबर, सिद्धार्थ गजबे, सौरभ नाकोडे, निकिता सोळंके, शारदा तळेकर, पिंकी शिवरगा, विकास विके, आकाश गोरले, नरेश सहारे, शंकर तुरंकर यांनी रक्तदान प्रक्रियेचे सुयोग्य नियोजन केले. शिरसगाव बंड येथे एक रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सामाजिक भाग राखण्याचा एक उत्तम उपक्रम पाहायला मिळाला. 365 दिवस रक्तदान या संकल्पनेतून अनेक गरजू रुग्णांना मदतीचा हात मिळणार आहेत. अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. आज आपण जाणून घेणार आहोत अमरावतीतील नवसारी होळी, जी तब्बल 100 वर्षांची परंपरा जपत आहेत. चला पाहूया संपूर्ण माहिती. अमरावतीतील श्री अंबादेवी एकविरा मंदिरासमोर नवसाची होळी उभारण्याची जुनी परंपरा यंदाही मोठ्या भक्तिभावाने पार पडली. माघ पौर्णिमेला उभारण्यात आलेल्या या होळीत हेटीच्या झाडाच्या खोडाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून भक्तांनी नारळ, ओटी आणि गाठी वाहून आपली श्रद्धा व्यक्त केली. विशेष म्हणजे अमरावतीसह बंगलोर आणि कोल्हापूर येथूनही मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून या पवित्र विधीत सहभाग घेतला. काय सांगाल या होळीबद्दल? अतिशय आनंद होतो हे सांगताना की या अंबादेवी संस्थानच्या या होळीला गत काही दशकांचा पूर्व इतिहास आहे. आपल्याला माहिती आहे की हा होळीचा जो साधारणतः काळ असतो हा सगळा वातावरणातला बदल, ज्याला आपण सीझन चेंज म्हणतो, अशा प्रकारचा बदल असतो आणि मग त्यावेळेला होळी दहनाची परंपरा चालत आलेली आहे. आता याच परंपरेला किंवा या विज्ञानाला लक्षात घेऊन इथे अंबादेवी परिसरामध्ये इथे हेटीचं झाड असतं. हेटीची आपण भाजी अनेकांनी खाल्लेली आहे. हेटीच्या पिवळ्या फुलांची भाजी असते, त्याचं ते झाड असतं आणि ते झाड रानातून उचलून आणून आणि मग त्याची माघ पौर्णिमेला त्याची विधिवत इथे स्थापना केली जात असते. तिला देवीतर्फे, अंबादेवी संस्थानतर्फे त्या हेटीच्या झाडाची विधिवत पूजा करून तिला आहेर अर्पण केला जातो आणि मग शेकडो लोक, त्यांची अनेकांचे नवस्फूर्ती इथे यापूर्वी झालेली असल्याने आपली नवसाची होळी म्हणून
इथे आपल्या स्वतःतर्फे त्या होळीला अर्पण करण्यासाठी म्हणून स्वतःच्या तर्फे ओटीचं इथे होळीला अर्पण करत असतात. त्या ओटीमध्ये साधारणतः नारळ आणि बाकी जे ओटीचं सामान असतं ते एका खणामध्ये बांधून, आणि ते आता आपल्याला इथे झाडाला दिसत असेल की शेकडो लोकांनी त्या आपल्या नवसाच्या ओट्या तिथे बांधून ठेवलेल्या आहेत. पुष्कळांचं येणं होतं नाही होत. आता ही अशी होळीची परंपरा, आणि संध्याकाळी होळीच्या दिवशी संध्याकाळी तिचं विधिवत पूजन केलं जातं आणि मग त्याचं शास्त्रोक्त पद्धतीने दहन केलं जातं. तत्पूर्वी देवीला पूर्णपणे अभिषेक, होळीच्या देवीला पूर्णपणे अभिषेक आणि महानैवेद्य अर्पण केला जातो आणि मग विधिवत दहन केलं जातं. अंबादेवी संस्थानची ही होळी केवळ अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशीत आणि विदर्भात सुद्धा अतिशय प्रसिद्ध आहे. इथेच अंबादेवी परिसरामध्ये सज्ज झाली ही नवसाची होळी पूजा अर्चना करण्याकरिता, आणि या ठिकाणी संपूर्ण अमरावती शहरातील नागरिकच नव्हे तर परराज्यातील सुद्धा भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत. असेच भाविक बेंगलोर मधून आलेले आहेत, त्यांची सुद्धा आपण प्रतिक्रिया जाणून घ्या. ताई, आपण कुठून आले आहात? नाव काय? मी बँगलोरवरून आली आहे, संध्या तिडके. तर इथे हे बघून, हे पवित्र झाडाचं आणि होळीची एवढी तयारी होती आहे, सगळं एवढे हे सुंदर दृश्य बघून आम्हाला खरंच खूप आनंद होतो आणि आम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळाली की आम्ही पण इथे पूजा करू शकलो. तर त्याबद्दल खरंच धन्यवाद ज्यांनी कोणी हे केलं. आम्ही खरंच खूप मनापासून म्हणजे खुश आहोत ती पूजा करून आणि एवढं सुंदर दृश्य बघून इथे होळीची पूजा करायला आम्हाला मिळाली. याच्याबद्दल आम्हाला म्हणजे खरंच खूप आनंद होतो आणि आम्ही बँगलोरवरून आलो असल्यामुळे आम्हाला हे बघायला मिळालं नाही तिकडे. तर थँक्यू सो मच. काय सांगा प्रतिक्रिया? मी रमेश तिडके, बँगलोर. तर हे म्हणजे पहिल्यांदाच बघायला मिळाला मला, त्यामुळे खूप आनंद झाला. जरी आम्ही म्हणजे होळी जाळताना इथे नसू, पण हे आमच्या हृदयात ठसलेलं आहे आणि परत जाऊन आम्ही हेच दृश्य समोर ठेवून होळी दहन करू, बस, बाकी काय. मी मुंबईवरून आलेली आहे. मी छाया इंगळेकर, मुंबईवरून आली आहे. आणि आता हे आपलं महाराष्ट्रातलं आणि आपली पारंपरिक सुरू आहे, हे होळीची पूजा होते आहे. हे नवीन येणाऱ्या पिढीसाठी खूप छान आहे आणि आपली अशीच पारंपरिक सुरू राहो. आणि ही पूजा बघून मला खरोखरच खूप छान वाटलं, मला धन्य झाली आहे. आणि ही अमरावती परिसरात आपल्या अंबादेवीमध्ये आता ही इतकी छान होळी होते आहे, हे होते खरोखरच आपली अमरावती या अंबादेवीने आणि होळीने धन्य झालेली आहे. मी खूप खुश झाली हे बघून, आणि आपली पवित्रता आणि आपला धर्म हे जोपासलेला जातो आहे हे बघून खरोखरच आनंद होते. आणि असेच राहू आणि पुढील नवीन येणाऱ्या पिढीने असं सगळं आपलं पवित्रता, आपले सण जोपासावे, ही माझी परंपरा. आपण काय नाव आहे? आम्ही ज्योतिराम महादेव शिंदे, आम्ही कोल्हापूर गावचे आहे. इथं लग्न कार्यासाठी आलेलो आम्ही. इथं आल्यानंतर मंदिराचं दर्शन घ्यायला गेल्यानंतर हा प्रकार आम्ही पाहिला होळीचा. हे आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असा काही प्रकार नाही. ही नवीन प्रकार असल्यामुळे आम्ही ह्याचं पण दर्शन घेतलं आणि इथं पण त्या पद्धतीने आम्ही नारळ वगैरे तिथं वाहिलेले आहे. आम्ही या होळीला नवसाची होळी म्हणून म्हटलं जाते. हा, 100 वर्षापूर्वीचा हा इतिहास आहे. हा, ती आता इथे पुजाऱ्याने वगैरे सांगितलेलं आहे. सुद्धा पूजा अर्चना केली. केलेली आहे. गेल्या 100 वर्षापूर्वीचा इतिहास आणि परंपरा आजही जोपासला गेली. अमरावती जिल्ह्यातील सर्वांच्या श्रद्धेचं स्थान असलेलं श्री अंबादेवी संस्थान या परिसरात श्रद्धेची होळी उभारल्या गेली आहेत. आपण पाहत आहात आता होळी सज्ज झालेल्या आहेत आणि होळीच्या मधोमध हेटीच्या झाडाचं खोड लावण्यात आलेलं आहे. त्या बाजूनं आपण पाहत आहात अनेक महिलांनी नवस सुद्धा या ठिकाणी केलेलं आहेत. गोऱ्या हे सुद्धा याचं सुद्धा या ठिकाणी हार करून लावण्यात आलेले आहेत, गोऱ्या थापून, आणि त्यांचं वैशिष्ट्य हे वेगळं आहे. विज्ञानवादी सुद्धा वैशिष्ट्य या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे आणि पर्यावरणपूर्वक ही होळी समजली जाते. त्यामुळेच अमरावती जिल्ह्यातील विविध कानाकोपऱ्यातून अनेक महिला भाविक या ठिकाणी नवसाची होळी म्हणून या ठिकाणी पूजा अर्चना करतात. काही दिवसानंतर संपूर्ण भारत देशात होळी उत्सव साजरा केला जाणार आहे आणि हीच होळीचं दहन केलं जाणार आहे. तर अमरावतीतील नवसारी होळी ही केवळ एक परंपरा नसून श्रद्धा आणि भक्तीचा महत्वपूर्ण सोहळा आहे. भविष्यातही ही परंपरा अशाच उत्साहात आणि भक्तिभावाने सुरू राहो हीच प्रार्थना. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत.
आज आपल्या बातमीच्या केंद्रस्थानी आहेत यवतमाळमधील पीसी वाघिणीची सुटका. तब्बल 24 दिवस संघर्ष केल्यानंतर आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपचारानंतर अखेर या वाघिणीला तिच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहेत. 1 फेब्रुवारीला यवतमाळच्या जंगलात एका वाघिणीच्या गळ्यात फास अडकल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. या वाघिणीला पीसी वाघीण म्हणून ओळखले जाते. जखमी अवस्थेतील वाघिणीवर वन विभागाचे लक्ष होते आणि तिला वाचवण्यासाठी ठिकठिकाणी ट्रॅम्प कॅमेरे बसविण्यात आले होते. सातत्याने नजर ठेवण्यासाठी रेस्क्यू टीम सक्रिय करण्यात आली होती. दरम्यान अभयारण्यातील पिलखण परिसरात 24 फेब्रुवारीला वाघिणीने शिकार केली होती. रात्रीच्या वेळी शिकार खाण्यासाठी वाघिणीची हालचाल लक्षात येताच रेस्क्यू टीमने नेम साधला आणि तिला ट्रॅक्न्युलाइज केली. तात्काळ वन्यजीवन तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या मदतीने वाघिणीच्या गळ्यातील तार काढण्यात आली आणि जखमेवर उपचार करण्यात आले. यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तब्बल 7 दिवस वाघिणीवर उपचार करण्यात आले. अखेर तिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला आणि तिला तिच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. ही केवळ एका वाघिणीची सुटका नसून वन्यजीव संवर्धनाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहेत. यवतमाळ वन विभाग, रेस्क्यू टीम आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रयत्नामुळे पीसी वाघिणीचे प्राण वाचवता आले आहेत. अशाच महत्त्वाच्या घडामोडीसाठी पाहत रहा सिटी न्यूज. कायदा संरक्षणाकडूनच जर कायदा मोडला गेला तर सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा, असा एक धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आर्णी येथे घडला आहे. केवळ सर न म्हणाल्याच्या कारणावरून एका निर्दोष डिलिव्हरी बॉयला ठाणेदाराने मारहाण केली. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून संपूर्ण घटनामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. पाहूया हा धक्कादायक अहवाल. 23 फेब्रुवारीचा दिवस. आर्णी शहरातील एक डिलिव्हरी बॉय धीरज गेडाम रोजच्या प्रमाणे त्याच्या प्रतिष्ठानात बसून कुरिअर ग्राहकांना कॉल करत होता. एका कुरिअरवर केशव ठाकरे हे नाव होते. धीरजने व्हेरीफाय करण्यासाठी कॉल करून विचारले, केशव ठाकरे बोलताय का? हा साधा प्रश्न ठाणेदार केशव ठाकरे यांना चांगला झोंबला. तुला माहितीये का मी कोण आहे? ठाणेदार आहे मी. मला सर साहेब म्हणण्याची तुझी पद्धत नाही का? असे म्हणत त्यांनी फोनवरच धमकी देण्यास सुरुवात केली. साधा कॉल, साधा संवाद, पण अहंकार इतका की स्वतः ठाणेदार ठाकरे पोलीस कर्मचाऱ्यांसह थेट त्या प्रतिष्ठानात पोहोचले. तिथे जाऊन धीरज गेडामला अश्लील शिव्यांची लाखोडी वाहिली आणि कायद्याचा गैरवापर करत बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार प्रतिष्ठानातील सीसीटीव्हीत कैद आहे. यवतमाळ जिल्ह्यात आधीच ठाणेदार ठाकरे वादग्रस्त होते. अंतरगाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या मृत्यू प्रकरणातही त्यांच्यावर संशयाची सुई आहे आणि आता हा नवीन प्रकार समोर आल्याने जनतेचा रोष अधिकच वाढत चालला आहे. सनराईज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे. त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यांचं जे नाव असतात ते आम्हाला कन्फर्म करावं लागते. कधीकधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्सलचा ओनर दुसरा असतो. त्यामुळे कधीकधी आम्ही कस्टमरला जरी विचारलं तुमचं पार्सल आहे, ते आम्हाला कधीकधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे, कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात. त्यामुळे आम्हाला पार्सल कधीकधी नाव विचारून कन्फर्म करावं लागतं की जे पार्सलवर नाव आहे. तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाने पार्सल आलेलं होतं. तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे. ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं. तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरने मला म्हटलं आहे, म्हणजे अपशब्द बोललेले. तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली. आणि काही चुकी न असताना एकतर आमचं काम असं आहे की आम्हाला 10 रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट, असं काही फिक्स पेमेंट नसतं. आणि
आमच्यासोबत असा अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार, कारण की किती तारखेची घटना आहे? किती तारखेची घटना आहे? ही घटना आहे 23 तारीख रविवारी 23/2/2025. समोरचे व्यक्ती कोण होते? समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे, आर्मी ठाणेदार. आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं, असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्मी ठाणेदार वगैरे वगैरे. तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागते पार्सल. तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले, राग काढण्यात आला, मारहाण पण करण्यात आली. आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं ठाणेदार इथं आले होते का? हो, इथं आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते. आणि माझ्यासोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली, तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकेन, माझ्या पावरला तुम्ही ओळखत नाही, मी काही पण करू शकतो, तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो, अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली. किती जण आले होते? 2 जण आले होते. त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता. आणि कसं आहे माहिती आहे का सर, कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात. सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून, बरोबर. आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार. आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे, ज्यांना माहीत असते ते ओळखते, ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणते. तुम्ही याबाबत तक्रार करणार आहे का? हो, आम्ही याबद्दल तक्रार तर करणार आहे. आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत. ॲडव्होकेटनी आम्हाला वेळ मागितलेला आहे केस स्टडी करण्यासाठी. काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार. तुमची मागणी काय? आमची मागणी काहीच नाही आहे. आमची मागणी फक्त एवढं आहे की आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर नाही मिळाला पाहिजे. आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. कारण की आमची काही गलती नसताना तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. आम्ही पण मान्य केलं असतं, ठीक आहे बा आमची गलती. पण शिवीगाळ करणं, येऊन मारणं, आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे. एका सामान्य नागरिकाने केवळ सर न म्हणल्याने एवढा अमानुष त्रास सहन करावा लागला. कायद्याची रक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच जर असा अत्याचार होणार असेल तर न्याय कुठे शोधायचा? यवतमाळ जिल्ह्यातील हा प्रकार गाजत आहेत आणि आता जनतेने या प्रकरणाचा तीव्र निषेध सुद्धा व्यक्त केला आहे. सिटी न्यूज आपल्या या प्रकरणातील पुढील अपडेट देत राहील. पाहत रहा सिटी न्यूज. अकोल्यात खऱ्या आयुष्यात पती पत्नीवर वोचा सिक्वेल घडला आहे. एका व्यक्तीने बायकोच्या अनुपस्थितीत तिच्याच मामे बहिणीसोबत लग्न केलं आणि बायकोला घरी येऊ नकोस असा आदेश दिला. मात्र बायकोने थेट अकोला गाठत पोलीस ठाण्यातच नवऱ्याची धुलाई केल्याची घटना समोर आली आहे. हा धक्कादायक प्रकार घडला आहे अकोला जिल्ह्यात. अवघ्या 9 महिन्यापूर्वी प्रेमविवाह झालेल्या या जोडप्याने आयुष्यभर एकमेकांसोबत राहण्याच्या आणाभाक्या घेतल्या होत्या. मात्र एका परीक्षेसाठी पत्नी अमरावतीला गेली आणि इकडे तिच्या पतीने दुसऱ्या बायकोसोबतच संसार थाटला. एका विचित्र वळणावर ही कहाणी आली होती जेव्हा तिच्या पतीने स्वतः पहिल्या पत्नीला व्हिडिओ कॉल केला आणि सांगितले, मी दुसरं लग्न केलंय, आता तू घरी येऊ नकोस. हा धक्का सहन न झाल्यामुळे संतापलेल्या पत्नीने थेट अकोला गाठलं. सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात पोहोचून तिने आपला राग पोलिसांसमोर व्यक्त केला. पण खरी सनसनाटी तेव्हा निर्माण झाली जेव्हा तिचा नवरा त्याची नवीन पत्नीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचला. नवऱ्याला पाहताच महिला पत्नीच्या रागाचा कलेलोट झाला आणि तिने थेट पोलीस ठाण्याच्या आवारातच नवऱ्याला कानाशीत लगावली. त्यानंतर तिने त्याला लाथाबुक्क्यांनी चांगलंच चोपलं. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण तिने नवऱ्याला चांगलाच धडा शिकवला. या प्रकरणामुळे पोलीस ठाण्यात मोठा गोंधळ उडाला. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली आणि पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. हा प्रकार पाहून काही जणांना पती पत्नीवर वोचा चित्रपटातील आठवण झाली असेल, पण या वास्तव्यात बायकोने न्याय मिळवण्यासाठी थेट पतीची धुलाई केल्याची घटना अनेकांच्या चर्चेचा विषय बनली आहे. आता पुढे काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींना फाशी शिक्षा मिळावी यासाठी अकोल्यातील शिंदे गटाच्या शिवसेनेकडून आंदोलन छेडण्यात आले. शहीद मदनलाल दिघरा चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी आरोपीच्या प्रतिमात्मक पुतळ्याला फाशीची शिक्षा देऊन आपला रोष व्यक्त केला. या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमच्या स्पेशल रिपोर्टमध्ये. अकोल्यातील शहीद मदनलाल दिघरा चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून फाशी आंदोलन करण्यात आलं. मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची वाल्मिक कराड आणि इतरांनी क्रूर हत्या केली. या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी आरोपींच्या पुतळ्याला प्रतिकात्मक फाशी देण्यात आली. आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारकडे तातडीने कठोर कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि या संतांच्या भूमीत अशा प्रकारे या सामान्य माणसाच्या मनावर आघात करणारी ही क्रूर हत्या संतोष देशमुख यांची वाल्मिकी कराड व त्यांच्या साथीदारांनी केली. अशा वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे, पण त्याच्या सोबत जेही आरोपी आहेत त्या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे. या मागणीसाठी आज आम्ही इथं वाल्मिक कराडच्या पुतळ्याला फाशी देऊन आंदोलन केलेलं आहे. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. आता प्रशासन आणि सरकार या प्रकरणात काय भूमिका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहेत. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज. अकोल्याच्या जुन्या भाजी बाजारात मध्यरात्री अचानक आग लागली, ज्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. 2 दुकानामधील लाखोचे सामान आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. मात्र स्थानिक युवक आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे आग नियंत्रणात आणण्यात आली आहे. व्यापाऱ्यांना मात्र मोठा आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले आहेत. चला पाहूया संपूर्ण अहवाल. अकोल्याच्या जुन्या भाजी बाजारात मध्यरात्री 2 दुकानांना अचानक आग लागली. आग इतकी भयंकर होती की काही क्षणातच संपूर्ण किराणा माल जळून खाक झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि स्थानिक मुस्लिम युवकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. मात्र या आगीत व्यापाराचे लाखोचे नुकसान झाले आहे. प्रशासन सध्या या आगीच्या कारणाचा शोध घेत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले तरी या घटनेने व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आग कशामुळे लागली हे अद्यापही स्पष्ट झाले नाहीत. मात्र प्रशासन या घटनेचा सखोल तपास करत आहेत. पुढील अपडेटसाठी जोडले रहा सिटी न्यूजशी. नागपूरच्या मार्टिन पुलावर आज एका दुर्दैवी अपघातात युवकाचा मृत्यू झाला. भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली, ज्यामुळे विकास बोरकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर जमावाने संतापून ट्रक चालकाला मारहाण केली. मात्र वेळीच पोलीस दाखल झाल्याने चालकांचा जीव वाचवता आला. संपूर्ण घटना नेमकी काय पाहूया आमच्या सविस्तर रिपोर्टमध्ये. नागपूरच्या मार्टिन पुलावर आज सकाळी हा भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने येणाऱ्या MH40CM 5156 क्रमांकाच्या ट्रकने विकास बोरकर यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की विकास बोरकर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तर मृतकाच्या बहिणीने आपल्या भावाची ओळख पटविली. अपघातामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आणि जमावाने ट्रक चालकाला पकडून बेदम मारहाण केली. मात्र वेळीच नाकाबंदी ठिकाणी तैनात असलेल्या पोलिसांनी धाव घेत चालकाला जमावाच्या तावडीतून बाहेर काढले. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तसेच अपघातग्रस्त ट्रक जप्त करण्यात आला आहे. मार्टिन ब्रिज जो है वहाँ पे एक विकास बोरकर करके नाम का आदमी क्रॉस कर रहा था, तभी एक ट्रक जो आया था वो ट्रक ने उसको ठोकर मार के वहीं पे जगह पे वो एक्सपायर्ड हो गया. तो वहाँ पे नाकाबंदी में जो भी पुलिस थे उन्होंने देखा, उन्होंने पीछा करके ट्रक वालों को रोकाया, गाड़ी ताबे में ली. उसको पब्लिक मार रहे थे ड्राइवर को, उसको भी हम लोग ने छुड़ा के पुलिस स्टेशन में ला के उसको बिठाया. उसकी मेडिकल टेस्ट की, उसमें वो ड्रिंकिंग किया हुआ मिल गया था. उस हिसाब से जो भी सेक्शंस है
वो लगाए गए हैं। जो मृतक है उसकी बहन आने के बाद उसने पहचान कराई, उसके बाद गुना दाखिल हुआ है और जो ट्रक ड्राइवर है उसका ट्रक सीज करके उसके ऊपर कार्रवाई की जा रही है। ट्रक नंबर है MH40 CM 9156 ये है और उसका चालक के खिलाफ दाखिल हुआ है, गुन्हा दाखिल हुआ है। मार्टिन पुलावरील या अपघाताने पुन्हा एकदा नागपूर शहरातील वाहतुकीच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे। भरधाव वाहने आणि वाहतुकीच्या नियमाकडे होणारे दुर्लक्ष यामुळे निष्पाप नागरिकांचे प्राण जात आहेत। पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे। जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता, ज्यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबीएल चॅनल नंबर 73, RRC 899, फास्टवे चॅनल नंबर 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। आता अमरावती विदर्भानंतर महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा न्यूज बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा आणि YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूज फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। ही बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत। नमस्कार।